वेलकम माय डिअर स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स बघितलेलं होतं. मेन 3 क्लासिफिकेशन्स ऑफ अकाउंट्स कोणते आहे? पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. या तिन्हीचेही तुम्हाला मी गोल्डन रूल्स लिहून दिलेले होते. पर्सनल अकाउंटचं काय आहे? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिअल अकाउंट डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आणि नॉमिनल अकाउंट डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. हे आपण गोल्डन रूल्स पाहिले होते. मी तुम्हाला होमवर्क दिला होता. होमवर्क मध्ये तुम्हाला मी जे अकाउंट्स दिलेले होते त्याचं क्लासिफिकेशन तुम्हाला या 3 अकाउंट्स मध्ये करायचं होतं. पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. ज्यांनी मला पाठवलेले आहेत त्यांना मी क्लासिफिकेशन बरोबर आहे का चुके ते सांगितलेले आहे. त्यात मी एक ट्विस्ट दिलाय. ट्रेड डिस्काउंट अकाउंट म्हणून एक अकाउंट आहे, त्याचं क्लासिफिकेशन या 3 मध्ये कुठे येणार आहे अजून मला कोणी सांगितलेलं नाहीये, बरोबर सांगितलेलं नाहीये. सो मला तुमच्याकडनं बरोबर उत्तर एक्सपेक्टेड आहे. मी वाट बघते मला बरोबर उत्तर कोण देईल. सांगा मला. आता आपण काही ट्रान्झॅक्शन्स बघणार आहोत. आपण डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम बघतो. डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम मध्ये देर आर मिनिमम 2 एस्पेक्ट्स टू एव्हरी मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. हा बेस आहे, बरोबर. डबल एंट्री सिस्टीमचा मिनिंग शिकवताना मी तुम्हाला हे सांगितलं होतं की बेस काय आहे? देर आर मिनिमम 2 एस्पेक्ट्स टू एव्हरी मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. सो आधी आपण ट्रान्झॅक्शन लिहिणार आहोत, त्याचे एस्पेक्ट्स कोणते? एस्पेक्ट 1, एस्पेक्ट 2 ते लिहिणार आहोत. एकदा आपला एस्पेक्ट लिहून झाला की त्याच्यामध्ये कोणती अकाउंट्स आहेत ते आपल्याला डिराईव्ह करायचंय. कोणतं अकाउंट त्या एस्पेक्ट मध्ये इन्व्हॉल्ड आहे ते अकाउंट आपण इथे पुढे लिहिणार आहोत. एकदा का आपल्याला अकाउंट मिळालं की आपल्याला या पद्धतीने त्याचं क्लासिफिकेशन करायचंय. ते क्लासिफिकेशन आपल्याला क्लासिफिकेशनच्या कॉलम मध्ये लिहायचंय. आणि एकदा क्लासिफिकेशन मिळालं कोणतं पर्सनल आहे का, रिअल आहे का, नॉमिनल आहे, की मग आपल्याला त्याचा रूल लिहायचा आहे. कुठला रूल? एक तर डेबिट ऍप्लिकेबल होईल किंवा क्रेडिट ऍप्लिकेबल होईल. ऍट अ टाइम दोन्ही रूल्स ऍप्लिकेबल होणार नाहीत. तर डेबिटचा रूल ऍप्लिकेबल झालाय या क्लासिफिकेशन प्रमाणे ह्या अकाउंटला, की क्रेडिटचा रूल ऍप्लिकेबल झालाय ते आपण इथे लिहिणार आहोत. ठीक आहे. सो तुम्हाला या पद्धतीने डबल पेज मध्ये हे आखून घ्यायचंय. डबल पेज मध्ये का? कारण ट्रान्झॅक्शन ऍस्पेक्ट्स लिहायला थोडं एक ओळ जास्त लागते. सो हे तुम्ही आधी आखून घ्या, मग मी एक ट्रान्झॅक्शन सांगेन त्याप्रमाणे आपल्याला हे क्लासिफिकेशन करायचंय. सो ट्रान्झॅक्शन नंबर 1 आहे कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश ₹20,000. हे आहे आपलं फर्स्ट ट्रान्झॅक्शन. आता तुम्हाला या जे आपण आता एस्पेक्ट्स बघणार आहोत ना, याच पेजच्या टॉप मार्जिन मध्ये तुम्हाला काही गोष्टी स्टार मार्क करून लिहायच्या आहेत. समजा हे तुम्ही डबल पेज घेतलं त्यावेळेला तुम्हाला एखादं मागं पेज ब्लँक सुटलं असेल तिथे स्टार करून लिहिला तरी चालेल. लिहायचंय काय? आता कमेन्स्ड बिझनेस किंवा स्टार्टेड बिझनेस किंवा प्रोप्रायटर, ओनर, कॅपिटल ह्या सगळ्याला अकाउंट कुठलं ऍप्लिकेबल होतं? कॅपिटल अकाउंट. सो तुम्ही स्टार करून मार्जिन मध्ये काय लिहिणार आहात? कमेन्स्ड बिझनेस, स्टार्टेड बिझनेस, ऍडिशनल कॅपिटल, प्रोप्रायटर, ओनर असे शब्द जर ट्रान्झॅक्शन्स मध्ये आले तर त्याला सगळ्याला मिळून एकच अकाउंट ऍप्लिकेबल आहे. कुठलं? कॅपिटल अकाउंट. हे मार्जिन मध्ये लिहा, नाही तर तुम्ही हे डबल पेज घेताना एक पेज जर ब्लँक सुटलं असेल तर त्याच्यावर लिहायचंय. सो कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश ₹2,000. आता आपण ह्याच्यातलेला ऍस्पेक्ट्स बघूयात. ऍस्पेक्ट्स म्हणजे काय? कमेन्स्ड बिझनेस. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला व्ह्यू पॉइंट कोणाचा आहे, कोणाच्या बुक्स मध्ये तुम्ही एंट्री करताय? बिझनेसच्या बुक्स मध्ये. सो आपला बिझनेस समजा असेल एबीसी एंटरप्राइजेस. एबीसी एंटरप्राइजेस हा आपला बिझनेस आहे. त्याचा ए हा ओनर आहे किंवा प्रोप्रायटर आहे ज्यांनी एबीसी एंटरप्राइजेस सुरू केली. सो आपण एबीसी एंटरप्राइजेसच्या बाजूने जर विचार केला तर ए इज अ डिफरंट एंटिटी, सेपरेट एंटिटी. आपण कन्सेप्ट बघितलेले आहेत. सो ए इज अ सेपरेट एंटिटी फ्रॉम द व्ह्यू पॉइंट ऑफ द बिझनेस. बिझनेसच्या दृष्टीने ए ही थर्ड पार्टी आहे. ए नी बिझनेसला पैसे दिले. सो एबीसी हॅज बीन स्टार्टेड, इट इज कमेन्स्ड with cash ₹20,000 which is received from A.
कमेन्स्ड बिझनेस म्हणजे काय, ओनरनी बिझनेस चालू करण्यासाठी जे कॅपिटल दिलं, कमेन्स केला, बिझनेस कमेन्स केला म्हणजे स्टार्ट केला, सुरू केला. तो एबीसी एंटरप्राइजेसच्या व्ह्यू पॉइंटनी ए कडनं काय मिळालं, कॅश मिळाली. कोणाला मिळाली, एबीसी एंटरप्राइजेसला. सो व्हॉट इज कमिंग इन, कॅश इज कमिंग इन. सो फर्स्ट एस्पेक्ट काय आपला, एस्पेक्ट 1 काय आहे, कॅश कम्स इन. बिझनेस मध्ये कॅश आली, बरोबर आहे, कॅश इज कमिंग इन. आता ही जी कॅश आली ती कुणी दिली होती, हु इज द गिव्हर, ए. बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी ए विच हु इज द ओनर इज द गिव्हर ऑफ दॅट कॅश, ही इज द प्रोप्रायटर, ही इज द गिव्हर ऑफ दॅट कॅश. आणि आपल्याला म्हणजे एबीसी एंटरप्राइजेसला काय मिळालं, कॅश मिळाली. सो सेकंड ऍस्पेक्ट ह्याच्यातला काय आहे, प्रोप्रायटर किंवा ओनर इज द गिव्हर. कळलं, दोन ऍस्पेक्ट काय झाले, बिझनेस मध्ये कॅश आली, कुणी दिली, एनी दिली. हा, सो ऍस्पेक्ट 1 इज कॅश इज कमिंग इन. सेकंड काय आहे, प्रोप्रायटर इज द गिव्हर. आता मी इथे अंडरलाईन करते कॅशला, कारण ह्याच्यामध्ये अकाउंट कोणतं इन्व्हॉल्व्ह होणार आहे, कॅश अकाउंट, कारण कॅश इज कमिंग इन. सेकंड ऍस्पेक्ट मध्ये प्रोप्रायटर आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं, कमेन्स्ड बिझनेस, स्टार्टेड बिझनेस, ऍडिशनल कॅपिटल, प्रोप्रायटर, ओनर, यापैकी कुठलीही टर्म आली तरी तुम्ही त्याला काय म्हणणार, कॅपिटल अकाउंट. कळलं, इथे अंडरलाईन करायचंय. प्रोप्रायटरला अंडरलाईन केलं का, कारण कॅपिटल अकाउंट इन्व्हॉल्व्ह झालं म्हणून. कॅश अकाउंट, कॅश कम्स इन मध्ये कॅशला अंडरलाईन केलं कारण कॅश अकाउंट इन्व्हॉल्व्ह आहे म्हणून. सो आपल्याला दोन अकाउंट्स मिळाली, ट्रान्झॅक्शनचे ऍस्पेक्ट्स काढले आपण. ऍस्पेक्ट्स मधून आपल्याला दोन अकाउंट्स कोणती मिळाली, कॅश अकाउंट, कॅपिटल अकाउंट. आता कॅश अकाउंट हे कुठलं अकाउंट आहे, पर्सनल, रिअल का नॉमिनल, रिअल अकाउंट. कॅश इज द रिअल अकाउंट. आणि कॅपिटल अकाउंट हे कोण आहे, कॅपिटल इज अ पर्सन, ही इज अ ह्युमन बिईंग, सो इट इज अ पर्सनल अकाउंट. कॅपिटल अकाउंट इज द पर्सनल अकाउंट. आता बिझनेसच्या दृष्टीने, बिझनेसच्या व्ह्यू पॉइंटनी विचार करताना आपण काय विचार करणार आहोत, व्हॉट इज कमिंग इन, कॅश इज कमिंग इन. सो रिअल अकाउंट मध्ये, रिअल अकाउंटचा रूल काय आहे, रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. बिझनेस व्ह्यू पॉइंटनी व्हॉट इज कम्स इन हा रूल ऍप्लिकेबल आहे की नाही इथे, कारण कॅश इज कमिंग इन. सो इथे फर्स्ट रूल आपला काय येणार आहे, डेबिट व्हॉट कम्स इन. कसं लिहिलंय मी, डेबिट डॅश कम्स इन. मग पर्सनल अकाउंट आहे कॅपिटलचं, पर्सनल अकाउंटचा रूल काय आहे, रिसिव्हर, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आपल्या केसमध्ये हु इज द गिव्हर असा प्रश्न विचारला की नाही आपण, का हु इज द रिसिव्हर म्हणणार नाही, रिसिव्हर आपण आहोत. आपण काय म्हणणार आहोत, हु इज द गिव्हर, ओनर इज द गिव्हर. सो पर्सनल अकाउंटचा इथे कुठला नियम ऍप्लिकेबल होणार आहे, क्रेडिट द गिव्हर. सो इथे ऍप्लिकेबल नियम कुठला आहे, क्रेडिट द गिव्हर. आलं लक्षात. आपण सुरुवात कुठनं केली, ट्रान्झॅक्शन, कमेन्स बिझनेस विथ कॅश ₹20,000. ऍस्पेक्ट 1, कॅश इज कमिंग इन फ्रॉम द व्ह्यू पॉइंट ऑफ बिझनेस अँड हु इज द गिव्हर, प्रोप्रायटर इज द गिव्हर. हे दोन ऍस्पेक्ट झाले. कॅश अकाउंट आणि प्रोप्रायटर म्हणजे कॅपिटल अकाउंट इन्व्हॉल्ड आहे. कॅश अकाउंट इज अ रिअल अकाउंट, कॅपिटल अकाउंट इज अ पर्सनल अकाउंट. रिअल अकाउंटचा कुठला नियम ऍप्लिकेबल आहे, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट पैकी डेबिट व्हॉट कम्स इन. आणि पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर मधनं क्रेडिट द गिव्हर. सो इथे तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण ज्या वेळेला डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमचे मेन 3 पॉइंट्स पाहिले होते, त्यातला फर्स्ट होता देर आर 2 ऍस्पेक्ट्स. सेकंड होता 1 अकाउंट, मिनिमम 1 अकाउंट इज डेबिटेड, मिनिमम 1 अकाउंट इज क्रेडिटेड. आणि तिसरा जो आहे ते मी जर्नल एंट्री करताना सांगणार आहे. आलंय लक्षात. याच पद्धतीने आपण, मी आता जी काही ट्रान्झॅक्शन सांगणार आहे त्यांचे ऍस्पेक्ट्स, अकाउंट, क्लासिफिकेशन आणि रूल असे त्याचे डिव्हिजन करायचे. तुम्हाला कळते मी काय सांगते ते, काहीही कुठेही प्रॉब्लेम आला, हे कळलं नाही तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. पुढचं घेऊया ट्रान्झॅक्शन. परचेस गुड्स ऑन क्रेडिट, ₹1,000 फ्रॉम अजय.
आता इथे काय केलेले, गुड्स परचेस केलेले आहेत. गुड्स परचेस केलेले आहेत इथे, करेक्ट. सो फर्स्ट ऍस्पेक्ट काय आहे, परचेस्ड गुड्स. हा आपला झाला फर्स्ट ऍस्पेक्ट. आणि सेकंड ऍस्पेक्ट काय आहे ह्याच्यामध्ये, परचेस गुड्स ऑन क्रेडिट म्हणलेलं आहे. आता इथे पुन्हा एकदा महत्वाचा शब्द स्टार मार्क केलेला आहे ना आपण, स्टार मार्कचे इथे लिहायचंय क्रेडिट असा शब्द आला की नेम ऑफ द पर्सन. जेव्हा क्रेडिट हा शब्द येतो ट्रान्झॅक्शन मध्ये तेव्हा नेम ऑफ द पर्सनचं अकाउंट क्रिएट करायचं असतं. इथे क्रेडिट शब्द आलाय आणि परचेस्ड गुड्स कुणाकडनं केलेत, हु इज द गिव्हर ऑफ द गुड्स, अजय. जसं कॅशचं सांगितलं तसंच मी आता परचेस गुड्सचं सांगते. बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी विचार करा. बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी अजय जो होता तो आपला सप्लायर होता. अजयकडनं आपण काय घेतले, गुड्स घेतले. अजयने आपल्याला म्हणजे एबीसी एंटरप्राइजेसला गुड्स दिले. सो एबीसी एंटरप्राइजेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी गुड्स आर कमिंग इन, परचेस गुड्स म्हणून गुड्स आर कमिंग इन अँड हु इज द गिव्हर, अजय. आता मी अजयचं नाव का घेतलं, कारण इथे ऑन क्रेडिट लिहिलंय म्हणून. ओके, सो हु इज द गिव्हर, अजय इज द गिव्हर. अजय इज द गिव्हर. दोन ऍस्पेक्ट्स कळले, गुड्स आर कमिंग इन अँड अजय इज द गिव्हर. परचेस गुड्स, परचेस शब्द आला आणि गुड्स शब्द आला म्हणून परचेसेस अकाउंट किंवा परचेस अकाउंट. परचेस गुड्स आहे म्हणून परचेस अकाउंट. इथे अजय इज द गिव्हर लिहिलंय मी, म्हणजे ऑन क्रेडिट असेल तर मी काय सांगितलं, नेम ऑफ द पर्सन लिहायचं. म्हणजे इथे दुसरं अकाउंट कोणतं तयार झालं, अजयज अकाउंट. बरोबर आहे, परचेस अकाउंट आणि अजयज अकाउंट. आता परचेस अकाउंट हे कोणतं अकाउंट आहे, परचेस अकाउंट हे या तीन पैकी कोणतं अकाउंट आहे, एक्सपेंडिचर. आपण गुड्स परचेस केले म्हणजे त्याच्यावर आपण प्रोसेस करणार आहोत. सो आपल्या दृष्टीने तो एक्सपेंडिचर आहे, आपण ते कन्झ्युम करणार आहोत. सो परचेस अकाउंट इज द नॉमिनल अकाउंट. एक्सपेंडिचर म्हणजेच नॉमिनल अकाउंट. इन्कम आणि एक्सपेंडिचर असेल तर कोणत्या कॅटेगरीत येतं, नॉमिनल अकाउंट. आणि अजय, अजय इज अ पर्सन, ह्युमन बिईंग आहे. सो अजय हे काय आहे, पर्सनल अकाउंट आहे. बरोबर. आता आपल्याला अकाउंट्स कळली. नॉमिनल अकाउंटचा रूल काय, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. इथे काय ऍप्लिकेबल आहे, गेन्स अँड इन्कम आहे का, बिझनेसच्या दृष्टीने गेन नाहीये, एक्सपेंडिचर आहे. सो इथे काय आपण रूल लिहिणार, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. बरोबर. आता अजयचं अकाउंट पर्सनल अकाउंट आहे. पर्सनल अकाउंटचा रूल काय आहे, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. या पर्टिक्युलर केसमध्ये अजय इज द गिव्हर. बरोबर. सो इथे क्रेडिट द गिव्हर. कळलं. सो देर आर टू ऍस्पेक्ट्स, मिनिमम वन अकाउंट इज डेबिटेड, मिनिमम वन अकाउंट इज क्रेडिटेड. आता डेबिट आणि क्रेडिट मध्ये तुम्ही पाहिलं तर एक्सपेन्सेस अँड गिव्हर, इथे काय होतं, कम्स इन अँड गिव्हर असं कॉम्बिनेशन झालंय. कळते का, मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की या तिनांची ही डेबिटची आणि क्रेडिटची कॉम्बिनेशन करून एंट्री करायची आपल्याला. कळलंय. सो या ट्रान्झॅक्शन मध्ये परचेस गुड्स म्हटलंय म्हणून परचेस अकाउंट आणि ऑन क्रेडिट म्हटलंय म्हणून पर्सनचं अकाउंट इथे घेतलेलं आहे. हे दोन्ही स्टार मार्क मध्ये मार्जिन मध्ये लिहून ठेवायचंय. थर्ड ट्रान्झॅक्शन बघूया. कॅश सेल्स वर्थ ₹5,000. कॅश सेल्स वर्थ ₹5,000. आता तुम्ही मला सांगणार आहात सेल्स म्हणजे काय, एबीसी एंटरप्राइजेसनी जेव्हा ए कडनं गुड्स परचेस केले तेव्हा आपण त्याला परचेसेस म्हणलं. मग सेल म्हणजे काय, जेव्हा एबीसी एंटरप्राइजेस कुणाला तरी गुड्स सेल करेल, आपल्याकडनं गुड्स बाहेर जाणार आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला पैसे मिळणार आहेत. करेक्ट. सो इथे कॅश सेल्स असा शब्द आलाय ना, क्रेडिट सेल्स असा शब्द आहे का, नाही, कॅश सेल्स असा शब्द आहे. म्हणजे जेव्हा कॅश सेल्स असा शब्द असतो तेव्हा कॅश अकाउंट तयार करायचं. क्रेडिट असा जेव्हा शब्द असतो तेव्हा नेम ऑफ द पर्सन. मी इथे सांगितलं कॅश अकाउंट, कॅश सेल्स किंवा कॅश परचेसेस असा शब्द आला किंवा इन कॅश असा शब्द आला की कॅश अकाउंट क्रिएट करायचं असतं.
या केसमध्ये कॅश इज गोइंग आउट आहे का कॅश इज कमिंग इन आहे? कॅश इज कमिंग इन. का? कारण गुड्स आर सोल्ड. गुड्स बाहेर जात आहेत आणि कॅश इज कमिंग इन. सो ऍस्पेक्ट 1 काय आहे? कॅश कम्स इन. कॅश कम्स इन अँड गुड्स आर सोल्ड. सेकंड काय आहे? गुड्स आर सोल्ड. म्हणजेच काय? सेल्स. इथे आपण अंडरलाईन कशाला करणार आहोत? कॅश आणि सेल्सला. सो कॅश अकाउंट आणि सेल्स अकाउंट. गुड्स सेल केले की नाही आपण? सेल्स अकाउंट आणि कॅश अकाउंट. कॅश अकाउंट हे कुठलं अकाउंट आहे? रिअल अकाउंट. आता आपल्याला सारखं सारखं करून करून आपोआप पाठ होणार आहे. सेल्स अकाउंट. सेल्स अकाउंट जसं परचेस अकाउंट हे नॉमिनल आहे तसंच सेल्स अकाउंट पण नॉमिनल आहे. का? कारण तो आपला गेन आहे. आपण जेव्हा कुठली गोष्ट सेल करतो तेव्हा त्याच्या अगेन्स्ट आपल्याला पैसे मिळतात, आपल्याला इन्कम मिळतं त्याचं. सो सेल्स अकाउंट हे काय आहे? नॉमिनल अकाउंट आहे. रिअल अकाउंटचा नियम काय आहे? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. इथे काय झालंय? वेदर द कॅश इज कमिंग इन ऑर गोइंग आउट? कमिंग इन. सो इथे डेबिट कशाला म्हणायचं? डेबिट व्हॉट कम्स इन. आणि सेल्स अकाउंट हे काय आहे? इन्कम आहे. नॉमिनल अकाउंटचा रूल काय? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. सो इथे नॉमिनल अकाउंटचा कुठला रूल ऍप्लिकेबल आहे? क्रेडिटचा. कारण ते आपलं इन्कम आहे. सेल्स हे आपलं इन्कम आहे. सो क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. परत कॉम्बिनेशन काय झालं? रिअलचं डेबिट, नॉमिनलचं क्रेडिट. कळतंय? हे होतं आपलं तिसरं ट्रान्झॅक्शन. नेक्स्ट आहे रिसिव्ड कमिशन वर्थ ₹1,500. कमिशन रिसिव्ड वर्थ ₹1,500. आता कमिशन रिसिव्ड आहे. इथे ना तुमच्या एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की जेव्हा कमिशन रिसिव्ड आहे इथे कॅश आहे का क्रेडिट आहे दोन्हीचाही उल्लेख केलेला नाहीये. कमिशन रिसिव्ड इन कॅश, कमिशन रिसिव्ड ऑन क्रेडिट असं काहीही म्हणलेलं नाहीये. बेसिकली हा रिसिव्ड हा शब्द जो आहे त्याच्यातनच आपल्याला कळतंय की ते रिसिव्ह ऑलरेडी झालंय. दॅट मीन्स इट इज अ कॅश ट्रान्झॅक्शन. कळतंय? सो कमिशन रिसिव्ड इथे ब्रॅकेटमध्ये तुम्ही जो सायलेंट शब्द आहे ह्याच्यातला तो आहे कॅश. याच्यातला सायलेंट शब्द ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवायचा आहे. म्हणजे काय? रिसिव्ड किंवा पेड असा शब्द आला की तुम्ही काय म्हणणार आहात? रिसिव्ड किंवा पेड असा जर शब्द आला तर तुम्ही कॅश अकाउंट घेणार आहात. हे तिथे दिलेलं नसेल पण हे आपल्याला कळायला पाहिजे. सो इथे मी ब्रॅकेटमध्ये हे लिहून ठेवलं की इथे कॅश अकाउंट इन्व्हॉल्ड आहे. कॅश इज रिसिव्ड. सो ऍस्पेक्ट 1 काय आहे? कॅश कम्स इन. आता एखादा माणूस आपल्याला कॅश देतोय तो काय असंच देणार नाही ना, काहीतरी कारण असेल त्याच्या मागे. ते कारण काय आहे? कमिशन. आपल्याला समोरच्या पार्टीनी कॅश दिली बिकॉज ऑफ द कमिशन. व्हॉट इज द रिझन बिहाइंड गिव्हिंग द कॅश इज कमिशन. सो कमिशन हे काय आहे? कमिशन रिसिव्ड. कमिशन रिसिव्ड आपलं इन्कम आहे. आपल्याला कमिशन मिळालंय कुठल्या तरी गोष्टीवरती, आपल्याला कमिशन मिळालंय. एखादा शेअर ब्रोकर असतो किंवा प्रॉपर्टीचे एजंट्स असतात त्यांना कमिशन मिळतं कारण ती प्रॉपर्टी ते दाखवतात. त्यांच्या काय म्हणतात मध्यस्थीमुळे तो व्यवहार झाला म्हणून त्याला एजंटला कमिशन मिळतं. सो कमिशन रिसिव्ड इज द इन्कम. व्हॉट कम्स इन इज कॅश. सो पहिलं अकाउंट कोणतं इन्व्हॉल्व झालंय? कॅश अकाउंट. सेकंड अकाउंट कमिशन अकाउंट. इथे काही जण कमिशन रिसिव्ड अकाउंट असंही म्हणतात, हरकत नाहीये. आता आपण कॅश अकाउंट, कमिशन अकाउंट एवढंच घेऊया. अगेन कॅश अकाउंट हे काय आहे? रिअल अकाउंट. आणि कमिशन अकाउंट, कमिशन अकाउंट हे आपलं इन्कम आहे असं मी मगाचपासून सांगतेय. इन्कम हा शब्द कुठे दिसतोय तुम्हाला? नॉमिनल अकाउंट मध्ये. बरोबर आहे. इन्कम एक्सपेंडिचर शब्द आले की नॉमिनल अकाउंट लिहून टाकायचं. सो इट इज अ नॉमिनल अकाउंट. सो आता कॅश इज
रिअल अकाउंट, इथे कॅश इज कमिंग इन. रिअल अकाउंटचा रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. सो इथे डेबिट व्हॉट कम्स इन हा रूल ऍप्लिकेबल आहे. आणि गेन्स अँड इन्कम्स ना क्रेडिट असतं नॉमिनल अकाउंट मध्ये. सो क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. ठीक आहे, कळलंय? सो या पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन मध्ये कमिशन हे नॉमिनल अकाउंट आहे, गेन्स अँड इन्कम्स आहे, अँड कॅश इज कमिंग इन. नेक्स्ट आहे रेंट पेड वर्थ ₹5,000. जसं मी मगाशी सांगितलं की रिसिव्ड म्हणजे कॅश असतं, तसंच पेड शब्द आला म्हणजे सुद्धा कॅश आहे. ऑलरेडी पे केलेलं आहे आपण. सो इट इज पेड. काय पे केलंय आपण? ऍस्पेक्ट 1 काय आहे? रेंट पेड. ऍस्पेक्ट 1 काय आहे? रेंट पेड. आणि ऍस्पेक्ट 2 काय आहे? कॅश गोज आउट. बरोबर ना? जेव्हा आपण कोणतीही गोष्ट पे करतो तेव्हा आपण कॅश देतो, म्हणजे आपल्याकडची कॅश इज गोइंग आउट. आणि रेंट इज व्हॉट? रेंट इज अवर एक्सपेंडिचर. अकाउंट कोणती कोणती येणार? रेंट अकाउंट, कॅश अकाउंट. रेंट अकाउंट आणि कॅश अकाउंट. आपण ज्या वेळेला रेंट पे करतो तेव्हा तो आपला एक्सपेंडिचर असतो. एक्सपेंडिचर म्हटलं, इन्कम म्हटलं की कुठलं क्लासिफिकेशन? नॉमिनल अकाउंट. सो रेंट अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. बिझनेसच्या दृष्टीने रेंट इज अन एक्सपेंडिचर. कॅश अकाउंट हे कोणतं अकाउंट आहे? रिअल अकाउंट. आता रूल कोणते ऍप्लिकेबल आहेत सांगा बरं मला. रेंट पेड नॉमिनल अकाउंट आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. इट इज आवर एक्सपेंडिचर. सो इथे काय येणार? डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस, कारण रेंट हा आपला एक्सपेंडिचर आहे. आणि रिअल अकाउंट कॅश इज गोइंग आउट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. सो व्हॉट इज गोइंग आउट? कॅश इज गोइंग आउट. सो क्रेडिट गोज आउट. कळलंय? इथपर्यंत कळलंय? मी अजून ट्रान्झॅक्शन तुमची घेणार आहे. हे इथपर्यंत कळलंय का बघा, एकदा लिहून घ्या, रिवाइज करा. मी आता काय काय सांगितलं ते हे सगळं लिहून ठेवा. ह्याचा फोटो काढा किंवा माझ्या बरोबरच तुम्ही लिहिलं तर पटकन तुम्हाला कळणार आहे मी काय सांगतेय ते. नाही समजलं तर मला प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा. पुढची ट्रान्झॅक्शन बघूया, तोपर्यंत हे लिहून घ्या. पुढची 5 ट्रान्झॅक्शन बघूयात. फर्स्ट ट्रान्झॅक्शन आहे स्टार्टेड बिझनेस विथ फर्निचर ₹5,000. स्टार्टेड बिझनेस, कॅपिटल अकाउंट. सो ऍस्पेक्ट 1 काय आहे ह्याच्यात? आता बिझनेस कडे मगाशी आपण पाहिलं तेव्हा कॅशनी स्टार्ट केला होता बिझनेस, आता फर्निचरनी स्टार्ट केलाय. सो बिझनेसला, एबीसी एंटरप्राइजेसला काय मिळणार आहे? फर्निचर मिळणार आहे. सो A1 ऍस्पेक्ट 1 काय आहे? फर्निचर कम्स इन. बरोबर आहे का? स्टार्टेड बिझनेस विथ फर्निचर म्हणजे बिझनेसला फर्निचर मिळालं. सो फर्निचर इज कमिंग इन. आणि स्टार्टेड बिझनेस म्हणजे कॅपिटल. सो हु इज द गिव्हर? ओनर इज द गिव्हर. ओनर इज द गिव्हर. फर्निचर अकाउंट, फर्निचर अकाउंट इज अ रिअल अकाउंट. वी कॅन सी ऍसेट्स आहेत ना, ज्या आपल्या ऍसेट्स अँड प्रॉपर्टीज विच विथ द बिझनेस ओन्स, यांना काय म्हणायचं? रिअल अकाउंट. सो फर्निचर इज द, आधी सॉरी फर्निचर अकाउंट लिहायचंय, अंडरलाईन करायचे. अकाउंट लिहा आधी, फर्निचर अकाउंट. आणि इथे ओनर शब्द आला, प्रोप्रायटर शब्द आला की काय लिहायला सांगितलंय मी? कॅपिटल अकाउंट. यातलं फर्निचर हे काय आहे? रिअल अकाउंट. इट इज अन ऍसेट टू द बिझनेस. सो इट इज रिअल अकाउंट. आणि कॅपिटल अकाउंट, कॅपिटल इज द ओनर, ही इज अ पर्सन. सो कॅपिटल अकाउंट इज अ पर्सनल अकाउंट. आता कोणते रूल्स ऍप्लिकेबल आहेत ते बघून सांगा. रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. इथे काय आहे? फर्निचर इज कमिंग इन. सो इथे डेबिट रूल ऍप्लिकेबल होणार आहे, व्हॉट कम्स इन. आणि पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. सो इथे आपल्याला ऍप्लिकेबल नियम काय आहे? क्रेडिट द गिव्हर. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन कळलं, क्रेडिट द गिव्हर, डेबिट व्हॉट कम्स इन. कॉम्बिनेशन काय झालंय? कम्स इन वर्सेस गिव्हर. आता सेकंड ट्रान्झॅक्शन आहे परचेस गुड्स फ्रॉम विनोद ₹2,000.
इथे तुम्हाला कॅश किंवा क्रेडिट असं लिहिलेलं दिसतंय का? नाही. इथे नुसतंच म्हणलंय परचेस गुड्स फ्रॉम विनोद. अशा वेळी जर हे कॅश ट्रान्झॅक्शन असेल तर इथे पर्टिक्युलरली इन कॅश असं म्हटलेलं असतं. सो इथे मी जसं ब्रॅकेटमध्ये मगाशी रिसिव्ड कमिशनच्या पुढे मी ब्रॅकेटमध्ये कॅश असं लिहिलं होतं, तसं इथं कॅश हा शब्द येणार नाही. परचेस आणि सेलच्या बाबतीत जर ते कॅश ट्रान्झॅक्शन असेल तर तिथे पर्पजली लिहिलेलं असतं की हे कॅश ट्रान्झॅक्शन आहे. मग हे स्टेटमेंट कसं लिहिलं असतं? परचेस गुड्स फ्रॉम विनोद ₹2000 इन कॅश किंवा कॅश परचेसेस फ्रॉम विनोद असं म्हटलं असतं. इथं कॅश हा शब्द आलेला नाही, याचाच अर्थ हे ट्रान्झॅक्शन क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. सो इथे ब्रॅकेटमध्ये लिहायचंय क्रेडिट. हा हिडन वर्ड झाला. इथे स्टार मार्क करून लिहायचं आहे गुड्स परचेस्ड ऑर सोल्ड. गुड्स परचेस्ड किंवा गुड्स सोल्ड एवढंच असेल तर ते क्रेडिट ट्रान्झॅक्शन असतं. जर कॅश हा शब्द लिहिलेला असेल तरच कॅश ट्रान्झॅक्शन, कॅश हा शब्द नसेल तर ते क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. सो परचेस गुड्स फ्रॉम विनोद ₹2000 हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे, कारण तिथे कॅश हा शब्द नाहीये. सो ऍस्पेक्ट 1, परचेस गुड्स, व्हॉट इज कमिंग इन? गुड्स आर कमिंग इन. सो गुड्स किंवा परचेस गुड्स हे फर्स्ट ऍस्पेक्ट झाला, परचेस्ड गुड्स. आता ऍस्पेक्ट 2 मध्ये तुम्ही दोन प्रश्न विचारणार आहात, वेदर इट इज इन कॅश ऑर क्रेडिट. जर कॅश असेल तर कॅश गोज आउट असं आलं असतं, पण हे कॅश ट्रान्झॅक्शन आहे का? नाही. मग आपण काय म्हणणार आहोत? कोणी दिलंय? विनोदनी दिलंय. सो हु इज द गिव्हर? विनोद इज द गिव्हर. हा आपला सेकंड ऍस्पेक्ट येणार आहे, कारण हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे म्हणून. कॅश असतं तर इथे मी लिहिलं असतं कॅश गोज आउट, कॅश पे केली, गुड्स घेऊन आलो, बरोबर. पण गुड्स तर घेऊन आलोय, कॅश नाही पे केली, म्हणजेच ऑन क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. सो हु इज द गिव्हर हा प्रश्न विचारायचा जर क्रेडिट ट्रान्झॅक्शन असेल तर. सो क्रेडिट ट्रान्झॅक्शनला प्रश्न विचारलाय, विनोद इज द गिव्हर. आता याच्यात अकाउंट कोणती आहेत? परचेस गुड्स म्हणलं की परचेस अकाउंट, आणि विनोद इज द गिव्हर म्हणून विनोद अकाउंट, कारण हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. क्रेडिट ट्रान्झॅक्शन आलं की नेम ऑफ द पर्सन लिहायचं, सांगितलंय मी तुम्हाला. सो परचेस गुड्स हा शब्द आहे म्हणून परचेस अकाउंट, विनोद इज द गिव्हर म्हणून विनोद अकाउंट. परचेस अकाउंट हे काय आहे? परचेस अकाउंट हे काय आहे? नॉमिनल एक्सपेंडिचर आहे तो आपला. सो परचेस अकाउंट इज द नॉमिनल अकाउंट. विनोद अकाउंट काय आहे? विनोद्स अकाउंट. विनोद अकाउंट हे काय आहे? विनोद इज अ पर्सन, सो इट इज अ पर्सनल अकाउंट. कोणते कोणते रूल्स ऍप्लिकेबल आहेत? नॉमिनल अकाउंट मध्ये डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. इथे परचेस अकाउंट म्हणजे काय? गुड्स आर कमिंग इन, म्हणजे एक्सपेंडिचर आहे आपला. सो डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, कारण आपण ते कन्झ्युम करणार आहोत. विजय डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. सो इथे क्रेडिट मध्ये काय येणार आहे? ही इज द गिव्हर. एक अकाउंट डेबिट झालं, एक अकाउंट क्रेडिट झालंय. नेक्स्ट, क्रेडिट सेल्स ₹5000. इथे शब्दच आहे क्रेडिट. इथे क्रेडिट शब्द नव्हता म्हणून ब्रॅकेटमध्ये लिहावा लागला, पण इथे क्रेडिट हा शब्द आहे. कॅश किंवा क्रेडिट एकच कुठला तरी वर्ड येणार, दोन्ही वर्ड येऊ शकत नाही. क्रेडिट सेल्स ₹5000 इन कॅश असं असू शकत नाही, कारण तो क्रेडिट सेल आहे. गुड्स आर गोइंग आउट, गुड्स आर सोल्ड म्हणजे गुड्स आर गोइंग आउट. त्याच्या बदल्यात तुम्हाला एकतर कॅश मिळेल किंवा फ्युचर डेटला ट्रान्झॅक्शन सेटल होईल, ज्याला आपण क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणतो. इथे आधीच लिहून दिले की हे ट्रान्झॅक्शन क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे, बरोबर. या केसमध्ये कॅश इज नॉट कमिंग इन. मग आपण काय प्रश्न विचारणार आहोत? क्रेडिट ट्रान्झॅक्शन असेल तर नेम ऑफ द पर्सन. इथे नेम ऑफ द पर्सन दिलंय का? नाही दिलेलं. मग काय करायचं? आधी ऍस्पेक्ट लिहूयात. ऍस्पेक्ट 1 काय आहे? कुणाला मिळाले ते गुड्स? हु इज द रिसिव्हर ऑफ द गुड्स? when a transaction is credit transaction, when a sale transaction is a credit transaction, we create debtors. आठवतंय हे वाक्य मी सांगितलेलं? when the goods are sold on credit, we create debtors. when the goods are purchased on credit, we create creditors.
या ट्रान्झॅक्शन मध्ये विनोद हा क्रेडिटर होता, पण त्याचं नाव दिलेलं होतं म्हणून आपण विनोद अकाउंट क्रिएट केलं. आता क्रेडिट सेल्स मध्ये क्रेडिट कुणाला सेल केलेलं आहे त्या पर्सनचं नाव दिलंय का नाहीये. सो बिझनेसच्या दृष्टीने त्याला आपण काय म्हणणार आहोत, डेटर म्हणणार आहोत, बिकॉज द नेम इज नॉट गिवन. लक्षात घ्या, मी खूप महत्वाचा पॉइंट सांगते. गुड्स आर सोल्ड ऑन क्रेडिट, हेन्स द डेटर्स आर क्रिएटेड. इफ द नेम ऑफ द डेटर इज गिवन, देन वी विल क्रिएट द पर्सनल नेम्स अकाउंट. But if the name is not given, then what we will do? We will create a debtors account. So इथं काय म्हणायचंय, who is the receiver नाव नसल्यामुळे लिहिणार आहोत आपण debtor is the receiver. गुड्स कुणाला मिळाले, त्या डेटरला मिळाले. आणि सेकंड ऍस्पेक्ट काय आहे, गुड्स आर सोल्ड. कळलं ना नक्की मला काय म्हणायचंय. गुड्स आर सोल्ड ऑन क्रेडिट, डेटर्स आर क्रिएटेड. सो हु इज द रिसिव्हर, डेटर इज द रिसिव्हर. इथे कोणतं अकाउंट आपण क्रिएट करणार, डेटर्स अकाउंट. ओनली बिकॉज द नेम ऑफ द पर्सन इज नॉट गिवन, हेन्स डेटर्स अकाउंट इज क्रिएटेड. सेकंडली गुड्स आर सोल्ड म्हणजे सेल्स अकाउंट. नाउ डेटर्स अकाउंट, डेटर इज अ पर्सन बिकॉज वी आर सेलिंग टू अ पर्टिक्युलर पर्सन. सो डेटर हा कोण आहे, पर्सन आहे. डेटर्स अकाउंट पुढे लिहिणार आहोत पर्सनल अकाउंट. दॅट पर्सन मे बी अ ह्युमन बिईंग ऑर अ बिझनेस. आपण एखाद्या बिझनेस एंटिटीला पण सेल केलेलं असू शकतं, इम्पर्सनल किंवा पर्सनल. सेल्स अकाउंट काय आहे, इन्कम आहे ना आपलं. सेल्स अकाउंट म्हणजे आपण कशासाठी सेल करतो, पैसे घेण्यासाठी. सो इन्कम आहे. इन्कम म्हणलं की नॉमिनल अकाउंट. एक्सपेंडिचर किंवा इन्कम यांपैकी कुठलाही शब्द आला की ते नॉमिनल अकाउंट असतं. आता पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. इथे कोणता आहे, रिसिव्हर आहे. सो डेबिट कोणाला देणार आपण, रिसिव्हरला. आणि गुड्स आर गोइंग आउट, रिअल अकाउंटचा नॉमिनल अकाउंटचा हे काय आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. सो नॉमिनल अकाउंटचं क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स बिकॉज वी आर सेलिंग द गुड्स. सेल्स इज अवर इन्कम. सो क्रेडिट द गेन्स अँड इन्कम्स. कळलंय. प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये मी नवीन काहीतरी सांगते आणि असं स्टार मार्क करून लिहून देते. मार्जिन मध्ये लिहा, नवीन पेज वर लिहा, जे तुम्हाला रिपीटेडली वाचायचंय. नेक्स्ट आहे ऍडव्हर्टाइजमेंट पेड टू नीता ₹1500. काय पे केलंय, ऍडव्हर्टाइजमेंट साठी. पेपरमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट द्यायचे, फ्लायर्स द्यायचे, काही असेल. ऍडव्हर्टाइजमेंट साठी नीताला 1500 पे केलेले आहेत. आता इथे पेड शब्द आलाय. मी काय सांगितलं होतं तुम्हाला, रिसिव्ड किंवा पेड शब्द आला की काय म्हणायचं, कॅश अकाउंट. वेन द कॅश इज पेड, कॅश इज गोइंग आउट. करेक्ट. पण ती कशासाठी पे केली आहे, ऍडव्हर्टाइजमेंटसाठी पे केलेली आहे. ऍडव्हर्टाइजमेंट केली म्हणून ऍडव्हर्टाइजमेंटसाठी आपल्याला ही कॅश पे करावी लागली. सो इथे ऍस्पेक्ट 1 काय आहे, ऍडव्हर्टाइजमेंट गिवन. आणि सेकंड ऍस्पेक्ट काय आहे, कॅश गोज आउट. ऍडव्हर्टाइजमेंटसाठी आपण कॅश पे केली आहे नीताला. सो पहिल्यांदा आपण काय म्हणणार आहोत, आम्ही ऍडव्हर्टाइजमेंट केली. ऍडव्हर्टाइजमेंट इज गिवन इन द न्यूजपेपर, व्हॉट एव्हर, व्हेर एव्हर. पण कॅश इज गोइंग आउट हा सेकंड ऍस्पेक्ट आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला का इथे नीताचं काय झालं, नीताचं अकाउंट का नाही क्रिएट केलं. कारण जर कॅश अकाउंट असेल तर कॅश अकाउंटच, कॅश हा शब्द आला की कॅश अकाउंटच क्रिएट करतात, पर्सनचं अकाउंट क्रिएट करत नाहीत. क्रेडिट ट्रान्झॅक्शन असेल तर नेम ऑफ द पर्सन, कॅश ट्रान्झॅक्शन असेल तर कॅश अकाउंट. कळलंय. तो पण पॉइंट इथे लिहून ठेवा पाहिजे. जर कॅश पेड किंवा कॅश रिसिव्ड असं आलं की कॅश अकाउंट. सो इथे हा नीता हा जो शब्द आहे ना, हा पुढे कुठेही पिक्चर मध्ये येणार नाहीये. कारण मेन काय आहे, ऍडव्हर्टाइजमेंट दिली आहे आपण आणि त्यासाठी आपण पैसे मोजलेत, कॅश इज गोइंग आउट. ठीक आहे. आता इथे दोन अकाउंट कोणते येणार आहेत, ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट आणि कॅश अकाउंट. ही आपली दोन अकाउंट झालीत. ऍडव्हर्टाइजमेंट हा आपला एक्सपेंडिचर आहे, बरोबर आहे.
सो एक्सपेंडिचर शब्द आला की आपण नॉमिनल अकाउंट लिहून टाकायचंय. आणि तुम्हाला आता पाठ झालंय कॅश अकाउंट हे काय आहे, रिअल अकाउंट आहे. आता रूल सांगा मला. ऍडव्हर्टाइजमेंट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. एक्सपेंडिचर आहे, ऍडव्हर्टाइजमेंट हा परत नाही मिळणार आहेत. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस हा रूल ऍप्लिकेबल आहे इथे. रिअल अकाउंट, कॅश इज कमिंग इन और गोइंग आउट, गोइंग आउट. सो क्रेडिट व्हॉट गोज आउट. सो इथे कॉम्बिनेशन काय झालंय, एक्सपेन्सेस अँड लॉसेस टू गोज आउट. कळलंय. इथे मी काय शिकवलं तुम्हाला आता, जर पेड, रिसिव्ड असा शब्द असेल तर नेम ऑफ द पर्सन घ्यायचं नाही, कॅश अकाउंट घ्यायचं. आता नेक्स्ट, डिपॉझिटेड कॅश इन टू बँक ₹2000. बँकेत आपण कॅश डिपॉझिट करतो. बँक म्हणजे काय, आपण आपले बँकेमध्ये अकाउंट ओपन केलेलं असतं, त्या अकाउंटमध्ये आपण आपले पैसे जाऊन भरतो. आपल्याकडे कॅश रिसिव्ड होती, ती जी रिसिव्ह झालेली कॅश आहे ती आपण बँकेत जाऊन आपल्याच अकाउंटमध्ये डिपॉझिट केली आहे. यामध्ये दोन गोष्टी आहेत. फर्स्ट ऍस्पेक्ट इथे काय आहे, ही कॅश आपण कुणाला नेऊन दिली, बँकेला. सो हु इज द रिसिव्हर ऑफ द कॅश, बँक. सो बँक इज द रिसिव्हर. ऍस्पेक्ट लक्षात घ्या. डिपॉझिटेड कॅश इन टू बँक, कॅश इज डिपॉझिटेड इन टू बँक म्हणजेच बँकनी ती कॅश ऍक्सेप्ट केली, याचा अर्थ रिसिव्ह केली. बँक इज द रिसिव्हर. बिझनेसच्या दृष्टीने कॅश बिझनेसमधनं गेलीये, कॅश इज गोइंग आउट आणि बँकनी ऍक्सेप्ट केली. सो सेकंड ऍस्पेक्ट इथे काय झालाय, कॅश गोज आउट. कॅश इज गोइंग आउट हा सेकंड ऍस्पेक्ट झाला. आता बँक इज द रिसिव्हर. बँक शब्द आला की बँक अकाउंट ओपन करायचं आणि कॅश शब्द आला की कॅश अकाउंट ओपन करायचं. बँक अकाउंट हे काय आहे, पर्सनल अकाउंट. इम्पर्सनल अकाउंट सांगितलं होतं ना, क्रिएटेड बाय लॉ. ह्युमन बिंग नाहीये बँक, पण बँक इज क्रिएटेड बाय लॉ, इट इज अन एंटिटी. सो बँक अकाउंट इज अ पर्सनल अकाउंट. कॅश अकाउंट झोपेत सुद्धा सांगाल आता, रिअल अकाउंट, हो ना. पर्सनल अकाउंटचा रूल काय आहे, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. मी इथं काय म्हटलीये, बँक इज द रिसिव्हर, बँक कॅश रिसिव्ह करते, ऍक्सेप्ट करते, राईट. सो डेबिट द रिसिव्हर आणि इथे क्रेडिट गोज आउट, कॅश इज गोइंग आउट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कळलंय तुम्हाला. सो बँक अकाउंट इज द रिसिव्हर अकाउंट आणि कॅश इज गोइंग आउट. इथे कॉम्बिनेशन काय झालं, रिसिव्हर टू रिअल. कळलंय, नक्की कळतंय मी काय सांगते ते. आज आपण इथेच थांबूयात. मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये अशीच अजून काही एक्झाम्पल्स घेणार आहे आणि मग मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये मी होमवर्क देणार नाहीये, हेच तुम्ही दोनदा वाचा. तुम्ही तुमची ट्रान्झॅक्शन तयार करू शकता. इथे ऍडव्हर्टाइजमेंटच्या जागी दुसरं कुठलं तरी स्टेशनरी परचेस म्हणा, व्हॉट एव्हर जे तुम्हाला वाटतंय तिथे नावं बदला आणि हीच ट्रान्झॅक्शन पुन्हा पुन्हा लिहून काढा. जेव्हा तुम्ही लिहिता हाताच्या खालनं जाता तेव्हा तुम्ही रिपीटेडली ते मनात पण म्हणत असता. तसंच हे रूल्स सारखे सारखे म्हणायचे. पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. नॉमिनल अकाउंट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. ठीक आहे, लक्षात राहील. हे जे मी आता तुम्हाला सांगितले हे खूप इम्पॉर्टंट आहे. याच्याच बेसिसवरती आपण ह्याच्या पुढचा चॅप्टर जर्नल एंट्रीजचा बघणार आहोत. त्यासाठी तुमच्या कन्सेप्च्युअली तुम्हाला हे ऍस्पेक्ट्स आणि हे पूर्ण क्लिअरली कळलं पाहिजे. ते जर नसेल कळलं तर प्रॅक्टिस करूयात, आपण करत राहूयात. होमवर्क पण देईन मी, आज नाही देणार आहे. आधी हे नीट वाचा, डबल वाचा. याच्या आधीची 5 ट्रान्झॅक्शन, ही 5 ट्रान्झॅक्शन, 10 ट्रान्झॅक्शन नीट वाचा. मी हे लिहून दिलेलं सुद्धा नीट वाचा. एका ठिकाणी व्यवस्थित लिहून घ्या हे सगळं आणि पुढच्या लेक्चर पर्यंत त्याची थोडीशी रिव्हिजन करा. पुढच्या लेक्चरमध्ये मी अजून अशी ट्रान्झॅक्शन घेईन आणि होमवर्क देईन. ठीक आहे, तोपर्यंत बाय.